मामाजी वावरात जायच्या पहिले नाश्ता करून घ्या. काय बनवलं सुनबाई? मला कोणी हे काही अरबट चारबट नका देत जो बा तुम्ही. त्या दिवशी काय वैती केलं होतं तर ते भल्लं पोटाले गादा पकडलं त्यानं. मामाजी आज कोणी रव्याचा उपमा बनवला. त्या दिवशी इथे पास्ता होय तुम्हाला दिला होता. पास्ता केला होता का नाही तर तुम्हाला खा म्हटलं म्हणून तुम्हाला दिला होता. हा, रव्याचा उपमा गिपमा चालते म्हणा, पचून जाते हलकाय पचाले. पण ते काय होईतो काय म्हटलं तुम्ही आता? पास्ता पास्ता म्हटलं मामाजी. ते आणला होता तर पडला होता मला दिवसचा. तर मग वैशाली ताईला म्हटलं बनवू काय तर बनव म्हणे. मग म्हटलं बा आता आम्ही खाऊन राहिलो म्हटलं तर मग तुम्हाला दिला आम्ही. खात नका जाऊ हे आता ह्या दिवसाचं. तुम्हाला लय तर असून बरं मैद्याचं राहते वाटते ते. मैद्याचं असते काय म्हटलं ते? म्हणूनच होय पोटाली एवढं भारी भारी लागे. हा मामाजी ते कोणी मैद्याचं असते तर त्या मैद्याच्या यानं कोणी लागलं असेल तुम्हाला जरासं भारी. आम्ही कसं हिंडत फिरत राहतो तर मग आमचं पचून गेलं ते. नाही, मला तसंही मैदा गिद्याचं पोटात पचत नाही ना जास्त. बरं हे घ्या मामाजी आता हलका हलकाच बनवला उपमा. तर आता असंच बनवत जाईन तुमच्यासाठी. तसं नाही बनवत जाईन. आम्ही नाही खात मामाजी जास्त ते. ते आता होतं का नाही म्हणून बनवला होता त्या दिवशी. आता बाई तुम्ही घ्या उपमास खा. तुम्हाला तर आतापर्यंत तिकडे मला वाटते बाहेरचं खाऊ खाऊ लय बोर झाले असं तुम्ही. बोर नाही तर काय हो माय, तिकडे निराच्या तांदूळाच्या भाकरी आणि काय बापा पोट नाही भरत ना काही नाही. आपल्यासारखं खायला नाही भेटत तिकडे. पोळी म्हणून तर दिसतच नाही. पोळी नाही दिसत आणि कोणतं काय म्हणते पोळी दिसली तर कोणत्या भाज्या नाही दिसत चांगल्या. कसं तरी खा लागते पोट भरासाठी असं आहे ते. आम्ही पोट भरासाठी म्हणून खाल्लं तिथं आणि जास्त खाल्लंही नाही. एवढ्याला फिरा लागते तर कुठं जास्त खात बसतं. पोट खराब करून घेणं. घरी राहिलं तर माणूस 17 वेळा जाते, औषध घेते, काही घेते. तिथं काय करो बापा. म्हणूनच आता बाई तुम्ही सुखरूप आले घरापर्यंत. नाही तर तुम्हाला काही ना काही झालंच असतं. काही नाही होतो. तो पांडुरंग राहते मांग तो बरोबर नेते. पाय घरी माये फिरू फिरू पाय दुखते. पण तिथं म्हटलं उलिशे पाय नाही दुखले माई. एवढं चालली 5 दिवस तर नाही तस लागायला लावले. एवढ्या दुरून चालणं उभं जराशे पाय नाही दुखले बाई. बरोबर गेलो तिथपर्यंत. देवाचीच करणी म्हणते आता बाई त्याले. हो, देवाची करणी नाही तर काय तर. देवाची करणी नारळात पाणी असं झालं ते. तरी तर पुष्पा बिमार पडली होती तिथं. पुष्पा तर अशी झाली होती माय, सारी लट होऊन गेली होती. तिले तर काय होय बापा संडास लागून गेली होती. खाल्लं असं मार. तिले काय म्हटलं मॅ खाऊ नको. इकून जायच्या वेळेस कनी गाडीत मार घेतलं तिखट मिखट. ते काय म्हणते ते काय म्हणते ते पाकिट तेच घेतले बापा. तेच खाल्ले वज्जर. नाही खाल्ल्यासारखे कधी. आणि मग काय विचारतं पाण्याचे दिवस आणि मार पोट दुखे. मग इथं जाऊ का तिथं जाऊ. ते तरी बरं झालं का सोय होती बापा जायची. नाही तर किती अवकाश झाला असता माय. तरी तिथं डॉक्टर होता तर दवाखान्यात नेलं तिले. अन आणलं बापा एक इंजेक्शन लावून आणलं आणि गोळ्या दिल्या त्यानं 2-3. तेव्हा कुठं आराम पडला तिले. तसं आता बाई प्रवासात काही खाणं नाही पुरत. मस्त माहिती आहे काय लोक तर प्रवासात मुद्दाम खाते म्हटलं. पण ना प्रवासात खाणं म्हणजे मग पोट बिघडवणं आहे. कारण का आपण इकडून जातो बसलो राहतो त्याच्यात. इकडे चरत राहतो आणि तुम्ही सांगा त्याला काही पचायला जागा आहे काय. म्या नाही खाल्लं बापा. म्या अजिबात नाही खाल्लं काही. म्या फक्त माझ्याजवळ जे तुम्ही करून दिलं होतं घरचं ते बी जरा जेव्हा जिथं भूक लागली मला तिथंच घास 2-2 घास खाल्लं. आणि जाताना पुरवलं आणि येताना पुरवलं. हे बरं झालं आता बाई म्हणूनच तुमची तब्येतही नाही बिघडली. सुखरूप घरापर्यंत आल्या तुम्ही. मग आता बरी आहे का पुष्पाची तब्येत? का आताही तशीच आहे आल्या तर? आता तिथं नेलं होतं बापा दवाखान्यात याच्या टाइमाले. मग थोडी बरी होती. आता काय माहित आता जाऊन पाहा लागून जरासं मारा लागून चक्कर. नाही तर म्हणून माहित असून म्हणून सरला बाई आली नाही म्हणून. मग बिन शामराव होतं बल्लच चिडला असं म्हटलं असं काकात करायला आली का इथं? नाही तसे बोलले म्हणा पण चिडले गिडले नाही वज्जर. आता शांत झाला त्या माणसाचा स्वभाव. पोरीनं असं करून टाकलं पोट्ट्या नाही केलं आणि आता कोणी काही आहे नाही. काय करून त्याला माहिती आहे आता दोघं आहे आपण. काय करता बायकोले बोलून चालून तेच करते. म्हणून आता नाही बोलले बापा काही. तुम्ही नाही करत काय बनासता घ्या ना करून घ्या ना. हा आणि ते परी लावत दे बरं जरासा. परी लावत दे तिच्यासोबत काम आहे. काय लिहा बाई ते हे दागिने मागून राहिले काय. आम्ही हो गड्या तिच्याजवळ माझे दागिने आहे ठेवले. बरं दे बरं तिला आवाज दे बरं जरासा. हा आता बाई देतो. कुठे गेली तू वैशाली तू? मी म्हटलं घरातच आहे तू नाश्ता करून राहिली म्हटलं. नाही आता बाई घरात नाही होती मी. फुलं आणायला गेली होती. मी म्हटलं आता देवाची पूजा करून घेतो म्हटलं तर फुलं घेऊन येतो. मग झाडाची फुलं कोणी साऱ्या बाया घेऊन जाते. 2-4 फुलं नाही भेटत आपल्याला. मग मी काय करतो रोज उठतो आणि सकाळी घेऊन येतो. तर आज झाला मला उशीर जरासा तर भेटले म्हणा आज काही नेले नाही बाईनं. हो तसंच आहे बाईचं. दिसलं कोणाचं पोपटाचं का लुबाडालेच पाहिजे. जरासंही त्याला त्याच्याकडून नाही लावणं होत. 2 झाडं घरी कोण लावले का चालले त्या. अहो घरात असले ना गेट उघडं दिसू दे त्याले सारख्याच अंदर धसते म्हटलं आणि पार नेते तोडून. तुमचाही विचार नाही करत. नाही तसं नेऊ देतो आता बाई मी त्याली. आता कसं आहे ते देवासाठीच नेते. पण 2-4 राहू दिले पाहिजे आपल्यासाठी. असं थोडी आहे का मग सगळेच तोडून न्यावा म्हणून. काही नाही नेऊ द्या लागत. झाडाला पाणी टाकायला नाही येत उन्हाळ्याच्या दिवसात. मग का चल बाजार जातो म्हणून जराशी फुलं दिसले तर पार नेते आणि फांद्या मांद्या तोडताड करून ठेवून देते. असं नाही का पद्धतशीर तोडलं पाहिजे कोणाच्या घरचं. बोट डेललं बाईले का हातच पकडतेत त्या. तोडू द्या लागते. काय नेतेत बट्या? 2-4 फुलं नेते त्याच्यासाठी आपण असं करावं काय? आता हाय म्हणून नेते. नसतं तर काही नेलं असतं. तुम्हाला काय आहे लेकराबनी वाढवा लागते झाडायले. थोडेसे हे करायला लागते का त्याची वर सोय लय सोय करायला लागते झाडायची.
असं नाही आहे, गैरसोय करून चालत नाही म्हटलं. बायकाईले काय आहे, अहो अशा झाडं गिडं मोडेपर्यंत फुलं तोडते म्हटलं. ते वैशालीनं लावले झाडं, आली तेव्हापासून तर आता फुलं भेटून राहिले. नाही तर आपण जाऊ ना कोणाच्या घरी 2 फुलाले तर लोक हात नाही लावू देत. हात नको लावू बाई म्हणते. हां, विकत आणणं म्हणते, एवढी आहे तर म्हणते तुले, नाही तर घरी लावू म्हणते स्वतःच्या. आता बाई लहानपणी असंच झालं होतं. मी गेली एका बाईच्या घरी फुलं तोडाले आणि ते बाईकनी मला लय बोलली होती. तेव्हापासून मी एक हे पकडलं का कोणाच्या घरी कधी किती मोठं दिसन तर मी कोणाच्या वस्तूला हातच नाही लावत. एकही फुल तोडत नाही मी मग माझ्या घरी जे झाडं लावले होते तर मस्त गार्डनच बनवून टाकलं होतं मी माझ्या घरी. हा, आताही तसंच आहे म्हटलं. आता मग आई म्हणते आपल्या घरी येते म्हणते बाई फुलं तोडायला बाया. मी म्हटलं आई नेऊ देत जाऊ दे तिकडे. जे बाई बोलली होती ना ती आज आमच्या घरी येते म्हटलं फुलं तोडासाठी. काहून का तिच्या घरी आता घर बांधलं तिथं तर पुरे झाड तोडून टाकले. मग आता काही झाड आहे नाही, ते मग आमच्या घरी येते आता फुलासाठी. आईले म्हटलं आई नेऊ देत एवढं काही तुला लागत नाही. तसंच असते, सकाळी उठून ह्या हातावर पाणी टाकते आणि मग दुपारच्याले ह्या हातावर पाणी टाकते. असंच असते, ह्या हाताचं देणं ह्या हाताचं घेणं. म्हटलं जिथं तिथंच वापस येते, म्हणून बोलावणी कोणाले बाई. येतो म्हणते आता बाई. काय आंघोळ केली वाटते तिनं, आता तयारी करून राहिली, ते साडी घालून राहिली. बापा, अजून अंगधुणं भातच आहे तिचं. तुमचं नाश्ता पाणी झालं, अंगधुणंही झालं, वैशालीनं फुलंही आणले आणि तिचं भातच आहे अजून. आज तर लय लवकर झाला आता बाई तुम्ही आल्या म्हणून. नाही तर उठतच नाही बाई साहेबा लवकर. आम्हाला ऐकते काय ते? काहून तिला समजत नाही का आपल्या जावा लवकर उठते तर आपण उठायला पाहिजे. उठतच नाही. आम्ही आमचा नाश्ता पाणी होऊन जाते, घरातले कामं होऊन जाते, स्वयंपाकाच्या टायमाला उठते मग ते. अरे सुनबाई, पाणी आण ना. पाणी नाही आणलं तुम्ही? हा मामाजी आता सांगतो. या मामाजी पाणी लवकर प्या, नाही तर उचकी लागून अजून अटकून जाईल गड्यात. आता एकट्यासाठीच आणलं आहे ना ते मामाजीसाठी. मी पाणी नाही पेत वाटते, मी बिना पाण्याचीच खातो वाटते. आणतो आता बाई तुमच्यासाठी बी आणतो. ते मामाजीला उचकी लागली होती ना म्हणून मग मी धावपळ करत गेली आणि त्याच्यासाठी पटकन घेऊन आली. आता तुमच्यासाठी आणून देतो. थांब आता आणजो, मी अजून खाल्लंच नाही काही घास. हे थंड झाल्यावर खातो, लय गरम आहे, तोंड जाईते सारं. तिले बोलवून आण लवकर. ये म्हणा लवकर, काय करून राहिली म्हणा घरात. सांगतो तिला 2 गोष्टी समजून. येतो म्हणे नात्याबाई. काय आता 17 तिला बोलावलेच जाऊ काय मी? बरं येऊ दे. काहून नात्याबाई काय झालं? काही काम आहे का परीसोबत? काम म्हणजे हेच, घरातलं समजून सांगतो तिले. हा नात्याबाई चांगलं समजून सांगा तिले. ते म्हटलं तिला असं वाटते का मी मालकीन या घरातली आणि आम्ही दोघी आहे ना, आम्ही कामवाले होय. एकही काम करायला नाही पाहत. म्हटलं जराशे 2-4 कपडे धुतले तर धुतले, कधी एक थोडासा स्वयंपाक केला तर केला, अशी करते आणि बाकी वेळेत जाऊन झोपून जाते. उठली सुटली का नवऱ्यासोबत फिरायला चालली जाते गाडीवर. गाडी घेतली तेव्हापासून तर जरा जास्तच करून राहिली. आणि आता सुमित बापूची घरीच आहे कोणी तर तिला मस्त फिरायला भेटून राहिलं. तो कोण घरी आहे? त्याला एकाउंट ड्युटी गिटीवर जाणं लागत काय त्याला? कायसाठी घरी बसला तो आता? काय माहित बा, आम्हाला नाही माहित काऊन घरी आहे, काय घरी आहे. तर आता चालले नाही तर दिसून राहिले आम्हाला घरी राहते. 2 जण मस्त जेवते, तिकून काही खाप्याचं घेऊन येते तर मग स्वयंपाक तसाच पडला राहते. मग दुसऱ्या दिवशी ह्याच पोळ्या उचलते, गाईला लावून देते, गाई येते तर मग दरवाजात. म्हणजे मी नाही म्हणून इथं मनमानीच चालू आहे आता. मग नाही जसं मनात आलं तसं. हा ते बाई जसं वाटते तसं करते. जेव्हा वाटते तेव्हा जाते आणि जेव्हा वाटते तेव्हा येते. मग अजून काय म्हणते, सांगू नका म्हणते. मग सांगून नाही तर काय करण, अशानं मग घर नाही वाया जात काय? काय झालं? तुम्ही आवाज दिला ना मला, मी तयारीच करत होती आता. हो आवाज दिला म्या, पण आतापर्यंत आता तयारी करून राहिली, आता आंघोळ केली काय? हो आताच आंघोळ केली मी आणि तयारी केली. एवढा टाइम काय व? यायच्या आंघोळाही झाल्या, नाश्ताही झाल्या, ते फुलंही आणले तिनं, घर पुसपास हे ते सगळंच झालं आणि आता अंग धुतलं त्या. आता उठली काय झोपेतून? ते ना आई, मला बरंच नव्हतं वाटत. माझी तब्येतच बरी नाही वाटून राहिली कालपासून, म्हणून मी थोडा जास्तच झोपली. नाही तर रोज सकाळीच उठते. काय खोटी बोलतो परी? हा, एवढ्यासाठी खोटी बोलतो काय आता बाई सोबत? नाही आई, मी खोटी नाही बोलत आहे, मी खरंच बोलत आहे. मला ना खरंच कालपासून बरंच नाही वाटत आहे, म्हणूनच झोपली होती मी. नाही तर मी झोपत नाही काय, सकाळीच उठते. या मोहिनी काही पण बोलतात. यांना तसं पण माझं स्वप्न नाही बघितलं जात. काऊन ते स्वप्न बघितलं जात माझ्याकडून? मला स्वप्न आहे का, मी दुखी आहे काय? त्यापेक्षा चांगलीच आहे म्हटलं. जे सांगून राहिली खरं सांगून राहिली. खरं सांगून राहिलं तर जीवावरून राहिलं तू आता. ते नाही माहित मला मोहिनी ताई, तुम्ही का बरं खोटं बोलत आहे तर. पण का माझा आणि आत्याबाईंचं तुम्ही भांडण लावत आहे? हा, त्या माझ्याशी चांगल्या राहतात म्हणून तुमचं पोट दुखते? हा वैशाली ताई, मी खोटं बोलून राहिली काय? तुम्ही सांगा काय खरं आहे आत्याबाईले. मोहिनी जाऊ दे ना, तू कायले एवढा लोट घेऊन राहिली. आपण आपलं काम करावं, तिचं तिले करू दे. फालतूच घरात वादविवाद होते मग त्या गोष्टीनं. वैशाली ताई, मला ना तुमची ही गोष्ट बिलकुल नाही आवडत. वक्तावर तोंडावर पाडता म्हटलं तुम्ही कोणाली. जे खरं आहे ते बोला ना, काऊन अशा भेटा मागं लपता? मग मी कायले भिऊ? मी का कोणाचे खाल्ले आहे अंगावर? पण मला असं वाटते बाई आता विनाकारण घरात. हो ती तंबानी झाला पाहिजे नाही वैशाली? हा ते बाई तसंच वाटते मला, म्हणून. बरोबर आहे वैशाली ताई तुमचं. यांना काही कळतच नाही म्हटलं. यांना असं वाटते की केव्हा केव्हा घरात वादविवाद होतात. चांगलंच वाटते यांना. वैशाली तू खरं खरं सांग आता. हे पाय, खोटं शब्द जरासही बोलू नको, नाही तर मग म्हणशील. आता बाई मी कायले खोटं बोलू? जे आहे ते सांगतो. आता चालूच राहत असते घरात थोड्या गोष्टी. त्याच्यासाठी मग आता याचं त्याला त्याचं याला करावं काय आपण? ते नको करू तू, पण जेवढं खरं आहे तेवढं सांग फक्त. मोहिनी बोलते ते खरं बोलते का परी खरी बोलून राहिली? आता बाई मोहिनीच खरी बोलून राहिली आहे. हा आता बाई, आता मी खोटं बोलून राहिली काय? आता वैशाली ताईवर तर भरोसा आहे ना तुम्हाला?
अहो परी सांग आता आता सांग काय करायचं. काही नका करू आई, माझं चुकलं, आता नाही करणार मी असं कधी, माफ करून द्या मला. मग पहिलेच जर खरी बोलली असती तर काही बिघडलं असतं काय. कायले खोटं नाटं बोलून राहिली, बिमार आहे ना असं आहे तसं आहे करून राहिली. अशानं काय होते, जावा जावईत मग भांडणं होते ना. हा आता तिच्यावर मी भरोसा नसता केला, तिनं तुले बोलली असती, तू तिले बोलली असती. तिघीत जावा आहे तुम्ही, मस्त मिळून मिसळून राहत जा. कोण्या गोष्टीची कमी नाही आपल्या घरी. कायले फालतूच हे करताय. नाही आता बाई, आता नाही करणार, माफ करून द्या मला आता. ठीक आहे, आजच्यानं केलं, याच्यानंतर रोज सकाळी उठली पाहिजे आता. नाही तर मग म्हणशील आता त्याच्या अडचणीचे दिवस आहे तर तुले त्याला समजून घ्या लागन. आता आज तू त्याच्यासाठी करशील तर उद्या थाई तुझ्यासाठी करन. पाय तुले काही माय नाही आहे, तुले काही तिथं जाऊ शकत नाही तू करासाठी का तुम्ही माय करन बा म्हणून. म्हणून तुले त्याच्याच हातानं करून घ्या लागणार आहे. तर आज तू त्याचं कर, उद्या थाई तुझ्या करन. हो आई, ठीक आहे, समजलं मला, करणार मी आता. बरं मी काय म्हणतो, जा ना हे घेऊन ये ना माझे दागिने. मी तुझ्याजवळ दिले ना, जायच्या पहिले देऊन गेली होती का नाही, ते आण ना, घालतो मी आता. आता येते मजा, आता कुठून देईन पैसा बा दागिने आता बाईचे. आता बाई, हो आणते ठीक आहे. काऊन अशी करून राहिली हो बोबडी बैलावानी. हा ना आता बाई करून राहिली. आण ना, तुला जेवढं सांगितलं तेवढं कर ना. त्याजवळ दिले होते ना ठेवाले. काऊन दिसून नाही राहिले काय, हरपले काय, हरपले काय का, मोडले विकले. नाही आता बाई, आहे ना, आहे आणतो मी, आणून देतो. हो आण जाय. वैशाली ताई, आता कुठून आणून हे, हिनं तर हरपवले, आहेच नाही म्हणे, दिसून नाही राहिले म्हणे, आता कुठून आणून हे. हा आता त्यांची चांगलीच झिरते म्हटलं मस्त. आता हाकलते येईल आता बाई घरातून, आता नाही ठेवत घरात. दिसले असन कुठं ठेवून घेऊन दिले असन तर म्हणूनच म्हटलं तिनं आणतो म्हणून, नाही तर सांगितले असते दिसून नाही राहिले म्हणून. नाही ना, पुरं पाहिलं म्हणे, कुठंच नाही म्हणे. हा मला तर वाटतं ते सुमित बापूजीचं काम असन, पण मी त्याला आजपर्यंत असं करताना पाहिलं नाही गड्या. कायच्यावरून म्हणावं येईल डायरेक्ट आपण. जाऊ दे, आपण कोणाला म्हणू नाही, कायले म्हणाव आपण म्हणाव, आणि सापडलं म्हणजे मग कोणावर असं आड नाही गा माणसानं. तुमची दोघीची काय कुसर चालू आहे व. हा वैशाली, जा ना, देवपूजा करून राहिली ना तू. आणि मोहिनी, पाणी आण ना माझ्यासाठी, का मी काही इथं उचकी लागून बसू का इथं. हा ते बाई, आताच आणतो, आणून देतो. तुम्हाला तर म्हटलं आणून देऊ काय, तुम्हीच म्हणे मग आणजो म्हणे. भलं तिखट झालं बट, भलं तिखट टाकलं सोनाईनं, जरासं फिक्क पाहिजे. आता कसं पहिल्यासारखं तिखट पचत नाही मले, पोट दुखते मग. तर बोलता नाही येत काही तुम्हाला, सुना इथंच होत्या ना, म्हणता नाही येत काय काही तिखट झालं, कमी तिखट करत जा. आता सांगतो मी त्याला, उद्यापासून कमी तिखट करायला लावून सांगा लागते माणसानं. त्याला पाहिजे सोनं ना. हां त्या मग आपला कायले विचार करते, आपल्याला म्हाताऱ्या माणसाला पचत नाही तिखट. हो ना, मी आता पचत नाही. पहिले माळ मिरच्या खाल्ल्या भाज्यासोबत तरी पचलं, आता हे एवढंसं तिखट नाही पचून राहिलं. वयामानानुसार नाही पचत असते माणसाले, नसन खाणं होऊन राहिलं तर राहू द्या. 2-4 घास खाल्ले, आता ते बोललो तिखट जमून राहिलं. आता सुनबाईला म्हणा एखादा लाडू घेऊन या म्हणा आता. हो आणायला लावतो तिला, आता आली म्हणजे पाणी घेऊन. ते तर अशी आहे का, गेली का अटकते, सप्पा तिकडे येतच नाही लवकर. पाणी आणायला गेली बिचारी, का विहीर कोणाला गेली कोणाला माहीत. अरे छाया, झालं काय, जेवायचं झालं काय, बोले हे पाय वाढून दे थोडंसं, एखादी भाकर देऊन दे. अन बाकीचं कधी बाबासाठी डब्यात बांधून दे 2 भाकरी. तर तिकडे बाबा जेवून घेईन मग वावरात, बाबा येत नाही म्हणते आता घरी. स्वयंपाक नाही झाला अजून? स्वयंपाक नाही झाला, काऊन, काय करून राहिली तू सकाळपासून? काय करून राहिली म्हणजे, मी काय नोकर का तुमच्या घरची? हा यानं हे करा, त्यानं ते करा, मला कामं सांगत राहता नुसतं. नोकर कोण म्हटलं तुले, नोकर होय काय तू? हा पण बायको तर होय ना, मग बायकोच तर कर्तव्य आहे ना, नवऱ्याला जेवायला देणं, डब्बा देणं. माग ना तुमच्या मायले, आता नाही होऊन राहिलं काय, तशा तर मोठ्या गोष्टी जाऊ जाऊ सांगतात इथं मायवाल्या. असं आता मायले मागा लागते काय, मग तू कायसाठी आहे, जर मायलेच मागू सगळं तर. बापा सगळं तर त्याचं पुरं करता, पैसा आदला त्याला देता, काही खरेदी असली त्याची करता. हा मला नाही तर कुठे नेऊन राहिले, काही घेऊन देऊन राहिले, अन कामं मला करायला लावता. तुला काय लोक घेऊन देऊन राहिले, एवढ्याला घेऊन राहिली सामान, तर हे कोण घेऊन राहिलं, कोणाच्या भरोशावर घेऊन राहिली तू? आता म्हणतो मी, आता तुम्ही 1 लाख रुपये दिले ना आईजवळ, तर ते पैसे मी काय खर्चाला दिले का त्याले, बँकेत टाकायला दिले म्हटलं. काऊन तुम्हाला नाही टाकता येत का बँकेत? आईजवळ दिले तुम्ही बँकेत टाकाले. आई गेली होती तिकडे म्हणून आईले म्हटलं चालली आहे तर टाकून देजो. बाबाच्या आईच्याच खात्यात टाकणार आहे की नाही, जॉईंटच आहे ना त्याले. तुम्ही त्याच्या खात्यात पैसे टाका आणि ते मस्त तिथं उडवते, साड्या घ्यायले, काही सामान घ्यायले. हा असं नाही का स्वतःसाठी करण म्हणून काही. अहो ते उडवासाठी नाही गेली, ते बँकेत टाकायला गेली. म्हटलं आता हे आहे अंकिता सोबत, तर ते टाकून देते तिच्या तिथं आईसोबत गेली तर. आणि खर्चाले दिले नाही का त्याले, खोटं बोलून राहिले का माझ्यासोबत? पैसे दिले नाही तुम्ही तुमच्या बहिणीला कपडे घ्यायले? नाही बा, मी नाही दिले, ते तिच्याच पैशाने घेऊन राहिली. ते आईले म्हणे चल म्हणे, आई म्हणे जाऊ म्हणे, येऊ म्हणे काही घेऊन म्हणे सामान सुमान. मायापासूनच खोटं बोलत जा ना फक्त. खोटं कायले बोलून राहिलो मी तुझ्यापासून, खरंच तर सांगून राहिलो जे आहे ते. मग ते एवढं मोठं मुंबईचं मार्केट सोडून हे खेड्यातल्या मार्केटात गेल्या म्हणजे इथं सगळं भेटून राहिलं, तिथं काही भेटत नाही वाटते. ते काही मला माहित नाही, कामाचं काम करत जाय, फालतू त्याच्यात लक्ष नको देत जो. काय मी माझ्या आईच्या इथे जातो म्हटलं, आता माझी आली पंढरपूरवरून. कधी आली तू येई, पण आता अंदामनात कायले जातो, काय आहे आता, कोणता सण आहे का वार आहे, आता रक्षाबंधन आहे, मग जातो. तुमच्या बहिणीला कोणता सण होता आता? तुमची बहीण म्हणतात चालली, मग मी कोण नाही जाऊ शकत? अहो तर माझी बहीण आली तर ते 2 वर्षाच्या बाद आली, ते सण पाहून थोडी आली. आता ते जातो म्हणे, मी म्हटलं थांब आता रक्षाबंधन पर्यंत, मग थांबली ते आता. म्हणजे आता रक्षाबंधन पर्यंत थांबत काय तुमची बहीण? बापा तोपर्यंत करत राहू मी यायचं.
काय करून राहिली तू त्याचं? ते स्वतःच तर करून राहिले त्याच्या हातानं. त्या एक दिवस कधी त्याला नाश्ता नाही करून चालला कोणता. ना कधी स्वयंपाक करून खाऊ घातला चांगला. जेव्हा तेव्हा नीर बोलत राहतो. तिथंच आता जवळसमोर तुला लाज नाही वाटत? जवळ माणूस होय, काय म्हणून बा तिला बोल होईन का काही होईन? मला काही नाही करायला लागत त्याचं, मला काही घेणं देणं नाही आहे. तुमची जवळ बी आणि तुमची बहीण बी एवढाले दिवस येऊन बसत असते काय कोणी कोणाच्या घरी? तुम्ही नाही बसत माझ्या माईच्या घरी एवढाले दिवस येऊन. अरे तुम्ही इच्छा इथं राहतो, इच्छा इथं गेलो ना आलो, ते काही जवळ आहे काय? त्याला जाय यायलाच तर किती पैसे लागते? मग ते 17 जाणं येणंच करून काय? एवढा मुश्किलनं त्यानं सुट्ट्या काढल्या, त्याला अशा सुट्ट्या भेटते काय बार बार? वर्षात 1 ना 2 वेळा सुट्ट्या भेटते त्याला. मला काय आहे, मी आता तुला पोहोचून देतो ना अर्ध्या घंट्यात वापस येतो. असं काम आहे मग 1 घंटा जास्तीत जास्त मला यायला लागते. हा, आणि त्याला लागते काय? त्याला म्हटलं रात दिवस चालला जाते पुरा. आणि तिकीट पाहिली तर एवढी मनमाने स्वस्त आहे का त्याच्यासाठी? तू अशी अंदामदात जाशील काय म्हणून त्याचं वय? हा चल ते ठीक आहे, ते समजून घेईन. पण जवळ काय म्हणून बापा म्हणून अशी म्हणतातच हिची भावजाई चालली गेली म्हणून. पटत नाही वाटते म्हणून यायचं. ते तर त्याला आता दिसूनच राहिलं आहे म्हणा पटत नाही म्हणून. पण तू अजून दाखवून देतो आपली अवकात. मला त्याच्या म्हणण्याशी काय करायला लागते? मला माया विचार करणं आहे. त्याचा विचार करू काय मी? मग हे पंढरपूरला गेली तर मी भेटीला नाही गेली म्हटलं. आणि आता तीर्थाहून आली तरी मी भेटीला नाही जाऊ. अगो तर तू ही पंढरपूरलाच गेली होती ना? कोणती त्या मंगल ग्रहावर गेली होती का? तुला जायच लागते वापस नाही येत तिथून माणूस? तुमची आई गेली असती की नाही मग समजलं असतं तुम्हाला. मग तुमची बहीण तडकन आली असती धावत का नाही बा आपली आई चालली कुठं. हा तर जाव याव म्हणून पटकन आईले भेटून तिथून आली असती. आणि मला इच्छा तर जाऊन नाही देऊन राहिले. हे पाय, मी काही तुला जाले मना केली नाही, पण काही ना काही कारण तर पाहिजे ना जाले. रक्षाबंधन आहे आता जवळ, रक्षाबंधनला चालली जाजो. आता जाशील अल्लग, मग राहशील 2-4 दिवस, मग अजून तिकून येशील म्हणून अजून जाशील रक्षाबंधनले. 56 तोच धंदा करतं काय? त्याच्यात वावरात कामधंदे चालू आहे. ते आई डब्बा करण तर ते काय काय करणार आहे ती एकटी? तेव्हापर्यंत थोडीशी पिकही मोठी मोठी होऊन जाते. एवढी अडचण नाही राहत. पाठवताच कायले मला इथं कुठ्याला बांधूनच ठेव ना मला. तू होय कुठेले बांधून ठेवणारी? तू तर उठून पळतं मोकाट सारखी. ना धडाचे लेकराले पाहत, ना धडाचे घरातले कामं करत. त्या आईवर सारा बर्डन टाकून देतं. नाही तर तुमची आई काय वज्जर म्हातारी होऊन गेली काय? आता कामही नव्हत का तुमच्या ऐकून? तू माय झाली ना म्हातारी. पाय ना 3-3 सुना आहे तर कशी आराम घेते. हा, तू इथं असून काय म्हणते? माय कोणता आराम आहे सांग ना? पोरीले कामं नाही करणं शिकवले धडाचे. सुनाईकडून सारं करून घेते. सुनाईले बसून येतात जराशी. तुझे सारे करीने सांगतो ना त्या माय बापाले, थांब ना जराशी. तुला काय वाटते? आता हे अंकिता आहे म्हणून जराशी चुपचाप आहे मी. जवळ गिवय आहे म्हणून तर दाखवलं असतं तुले. दाखवा ना काय दाखवता तर. काय दाखवा तुम्ही मला? अरे तू थांब तर खरी जराशी. थांबलीच आहे. कुठं चालली? नाही तर मी थांबत नाही तर मी नाही जात कुठं. एवढी काही हे नाही दिसत तुम्हाला? कमजोर नाही म्हटलं मी एवढी. आणि गेली मी माय बापाच्या इथं ना तर मला काही कमी नाही आहे तिथं. हा, सारंच बरोबर आहे म्हटलं तिथं. राहू दे पाहिलं मागल्या दिवशी सारे हाकलण्यावर टपले होते तुले. हा, तिथं गेली ती हिस्सा मागायला दिला तुझ्या बापान तुले. सारं तो पोरीसाठी ठेवलं करून. इथं सांगून राहिली मोठी ज्ञान वाटून राहिली तर. मायबाप बोलतच असते. बोलते म्हणून काय घरातून हाकलून नाही देत काही? हा, माय बापाने मला हाकललं काय घरातून? जाय म्हटलं काय? राहायला जागा दिल्लीच होती ना. मला एक गोष्ट सांग, तिथे जाऊन तुला हातानं करूनच खाणं आहे म्हटलं एकटीसाठी. त्याच्यापेक्षा इथं जर सगळीसाठी केलं, इज्जत न राहिली, इथं तुला इज्जत न राहायला भेटते. तिथं कोण करून राहिली हो तू इज्जत? साऱ्या भावजाय तुला हुंगत नाही एकही जण. मला त्या भावजाईचं काही घेणं देणं नाही आहे. करता येते मला हातानं, कुठेही करता येते. धडच कुठं आहे तू? ना इकडे नंदी सोबत धड, ना तिकडे भावजाई सोबत धड. बाई काय तू? हा, तुझ्या मायसारखी आहे तू, मायसारखी. तुझी माय अशीच आहे, कोणासोबत धडाची नाही आहे. चांगली आहे माय. तुमच्या मायसारखी नाही आहे म्हटलं. हे पाय, नसन करायचा स्वयंपाक तर निघून जाय आता इथून. काय आता सांगतो मी तुले, करतो मी मायापुरतं खाऊन घेतो आणि चालला जातो बाबासाठी घेऊन. कर ना मग. हात आहे ना तुम्हाला, असं थोडी का मॅच केलं पाहिजे? तुम्हालाही करता येते. मी जर स्वयंपाक केला ना तर तुझी गरजच नाही आहे. मला काय गरज आहे? कायसाठी ठेवू तुले मग? माझं पोरगं आहे आणि मी आहे. तू गेली तरी चालते, मग काही फरक नाही पडत मला. पोरगं नाही देत मी. पोरगं कायले देऊ मी? अर्ध्या इस्टेटची मालकीन राहतो मी. पोरगं नेलं म्हणजे तुमच्यासाठी सारं सोडून देऊ का इथं पोरगं इथं ठेवून? हा, पोरगं घेऊन जातो म्हटलं मी. पोरगं न्यूज नाही देत ना मी तुले. तुम्ही काय नाही देत मला पोरगं? मी बरोबर नेतो माझ्या पोरगं. तो राहतच नाही माझ्याशिवाय. त्याला मायचीच गरज आहे. बापा घरी राहून तर भल्लीच पाहिजे. त्याला काय पाहा लागते? दिवसभर ताईच्या अंगावर आहे. दिवसभर झोपूनही जाते कधी कधी रातच्या आईजवळ. तुला कायची चिंता आहे त्याची? आता इस्टेटसाठी पोरगं दिसून राहिलं का तुले? अर्धी इस्टेट भेटली पाहिजे म्हणून लोभी लबाड. ते पाहिजे लेकरू लढून राहिलं, ते नाही दिसून राहिलं तुले? कायले लढतं रे? उली उलीशाले लढत राहायचं नीरा. हा बाबू तसाच आहे बाप. नीरा बोलतच राहते. येऊन जाऊन मायावरच गिरमेट येते त्याचं सारं. घरातले सोडून देते. तुमच्या यानं लढलं म्हटलं लेकरू. हा, मार बोलून राहिले. काय लढणार नाही लेकरू. मायानं कायले लढन? माझ्या पोरगं तू यानं लढलं ते. मार खेकसावून धावतं नाही रे. एखाद्या याच्यासाठी कल्ला करत राहतं. काय लढणार नाही लेकरू. राहू दे माय बिन खाय तू केलेलं. मला नाही पाहिजे तुझ्या हातचं. जा ना, जात तर कोणाला सांगतं? इथं का मी मोल करीन होय काय? उठलं पडलं का हे करून दे, उठलं पडलं का ते करून दे. स्वतःच्या मायला नाही सांगता येत दोन कामं. मला माय मागं लागते. लेकरूही पाय म्हणते, कामही कर म्हणते. काय करणार आहे मी? आणि गावाला जातो म्हणतो तर नाही म्हणते. कधी म्हटलं का नाही? काय आहे तिथं? काय आहे इथं? याच्या बहिणीचं ठेवलं इथं सारं. मला काहीच नाही आहे माहेरात. बहीण आली तर खुशी होते, बायको गेली तर दुःख होते. इथं सावडाले पाहिजे ना त्याला बहिणी जन्मायचं. मी करतो. गेल्या मस्त फिरायला दोघी मायले की टिमिक. हा, वाटलं असं ना तिकून येतो तर स्वयंपाक तयारच राहते. हा,
मी तयार ठेवतो. राहा म्हणा तशाच उपाशी, कोणाला सांगता. मी करून खाऊन घेतो मस्त मायापुरतं. काही करतो आणि खाऊन घेतो मस्त. काय म्हणते आता, काय बनवू गड्या, काय आहे घरात खायचं. जाऊ दे, मस्त मॅगीच बनवतो. मॅगी तर आहे घरी, बहिणीसाठी बरोबर आणून ठेवली, बहिणीला आवडते म्हणून. मी एवढा डाव सांगतो ती एक डाव नाही आणत. मग म्हणते छायाच खराब आहे. माया खराब पण दिसून जाते यायले. हे लोक काय करते ना, यायचं यायला नाही दिसत. बरं झालं माझ्या पोरगं वक्तावरच लढलं, नाही तर अजून बोलला असता ह्या माणूस मला. आता करायलाच लावला असता स्वयंपाक. बाबू मॅगी खाशील ना रे, मॅगी आपण खाऊ दोघं पाहिले का. मस्त चल आपण खोलीत जाऊन मॅगी खाऊ. थांब मी शिजायला टाकतो भात, खाली बस जरासा इथं. तू इथं बस, मी भात मॅगी करतो, मग आपण दोघं खोलीत जाऊन मस्त खाऊ. हा सांगजो नको फक्त कोणाला आपण मॅगी खाल्ली म्हणून. तू काय सांगशील रे, तुला तर बोलताच येत नाही. मम्मी धडाचं म्हणता येत नाही तुले, तर तू काय सांगशील मॅगी खाल्ली म्हणून. लढू नको आता, निघा लढतच राहतं. मी काम करत राहतो ना मैवाला स्वतःसाठी, तवा नको लढत जाऊ. जाऊ मी सगळ्यासाठी काही करत राहतो ना, तवा लढत जाय. हा मम्मीच करत जाय, माझ्याच जोड्यात जाय. मग आपण जाऊन झोपून जात जाऊ दोघं मायले. मस्त लग्न करून राहिली होती, नाही करू दिलं माझ्या बापानं. दिलं ह्या जसं काही भल्लाच नोकरीवर होता, जसा काही कलेक्टरच होता माझ्या नवरा. दिलं त्याच्या गळ्यात बांधून मला, धडाचा ना गतीचा, त्याच्याच पदरात दिलं मला बांधून. वज्जर साजरे दिसले होते माझ्या बापाले. साजरा आहे पोरगं करून दिलं याच्या गळ्यात बांधून मला, कास्तकारी करणारेले. आणि तिथं काय म्हणते तर भाऊ लागन तर नोकरीवर, त्या ज्याच्या घरी काहीच नाही त्या तिथं येऊन मस्त ऐश करून राहिल्या. मी इथं मोलकरींसारखे काम करून राहिली, सगळं घरी बरोबर असून माय बापाच्या. एक तर पहिले कामं करायची सवय नाही, आणि आता साऱ्या गावाचे कामं मलाच करावं लागते. खरंच देवा, मी शिकली असती लय मोठं तर मला काय ह्या माणसाच्या गळ्यात बांधलं असतं. ऐकलं नाही ना पहिले मायबापाचं. शाळेत जाय हो बाई, एकटीच होती, लाडाची होती, तर गेली नाही, ऐकलं नाही. ते तिघं जण मस्त शिकून घेतलं ते ना, मी राहिली अनपड. आता सुशिक्षित झाली असती एखाद्या चांगल्या माणसाला दिलं असतं मला, पण नाही. माझ्या चांगल्यात गुन्हा होते ना जास्तीचे, मलाच भोगा लागून राहिले. आता काय करू. तू काय दात काढून राहिला रे, तुला काय समजलं. तुला चांगलं वाटून राहिलं नाही. मायचा वाखा झाला साजरा तर ह्या घरात काय आला असता, तू चांगल्या घरात गेला असताना बाबू. मग नशीबच फुट काय ना, माय काय करू आता. पण नाही, मी जातो आता, माझ्या आईला भेटायला जातोच मी माझ्या बाबाला आता विचारू शकत नाही, बाबा काहून मला अशा ठिकाणी दिलं का काही म्हणून. माया चांगल्या गुन्हा होते जास्तीचे, त्याला बोलून काय करू मी आता.